सूरज मुलानी ब्लॉग आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आलेलो आहे पुण्यामधील जे राजीव गांधी उद्यान आहे, तिथे झू जे आहे इथं आलेलो आहे. ह्या प्राणी संग्रहालयातले पूर्ण प्राणी वगैरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, प्राणी संग्रहालयासाठी प्रत्येकी 60 रुपये असं तिकीट आहे मित्रांनो. तर तिकीट काढून आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडलाच इकडं एक माकडांचं जे आहे ते इथं एक त्यांचं वास्तव्य आपल्याला इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता आपण या रस्त्याने बरोबर पुढं प्राणी संग्रहालयात जाणार आहे आणि इकडच्या पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर ते छोटीशी इलेक्ट्रिकल जी गाडी आहे ती आपल्याला इथं या प्राणी संग्रहालयात फिरण्यासाठी उपलब्ध होते. तर ते सुद्धा आपल्याला इथं घेता येते. पर हेड जर बघितलं तर 50 रुपये एवढं तिकीट आहे त्या प्राणी संग्रहालयामध्ये फिरण्यासाठी. त्या फेरीमध्ये आपल्याला एलिफंट पॉईंटपासून ते माघारी आणलं जातं परत आणि प्रत्येक ठिकाणी थांबण्यासाठी पर्याप्त वेळ दिला जातो. पण आम्ही आता जरा चालतच फिरण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता आपण झूमध्ये निघालेलो आहे मित्रांनो. तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे रस्ते वगैरे आतमध्ये डेव्हलप केलेले आहेत. ही जी हिरवी जी जाळी लावलेली आहे ना, त्याच्या इकडच्या साईडला एक म्हणजे रिनोव्हेशनचं वगैरे काम चालू आहे. पुढं आल्यानंतर आपल्याला बघायला भेटते हे अशा प्रकारे हे एकदम जंगल टाईप म्हणजे वाईल्ड असा फील आपल्याला इथं येत आहे मित्रांनो. तर वाईल्ड असा फील येत आहे आणि इकडच्या साईडला हे छोटे छोटे पूल वगैरे जे आहेत ते बनवलेले आहेत. आता मित्रांनो, प्राणी संग्रहालयामध्ये पुढं आल्यानंतर आपल्याला अस्वल जे आहे ते समोर बघायला भेटतंय. तर अस्वलाची जी आहे जागा आहे ती या ठिकाणी आहे मित्रांनो. तर त्याचा बोर्ड वगैरे इथं लावलेला आहे. तर इकडच्या साईडला तुम्ही मस्तपणे अस्वल बघू शकता मित्रांनो. पुढं आपण आता अस्वल वगैरे बघून झाल्यानंतर इकडच्या साईडला जे आहे ते हरिण जे आहे ते त्याचं इथं एक प्रकारे इथं लावलेलं आहे. बारासिंगा जे आहे ते आपल्याला इथं बघायला भेटतात. हरणाचाच एक प्रकार आहे तो बारासिंगा हा. तर त्यातून आपण आता हे सगळं बघत आहे आपण मित्रांनो. तर पुढं गेल्यानंतर मित्रांनो पानपोईची जी आहे हे बघायला भेटतं तुम्हाला. तर असं प्राणी संग्रहालयामध्ये ठिकठिकाणी जे आहे ते पाणी पिण्यासाठी म्हणजे पर्यटकांसाठी पाणी पिण्याची सोय केलेली आहे मित्रांनो. तर त्यानंतर पुढं आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रस्ते वगैरे जे आहेत किंवा असे बांबूचे जे झाडं जे आहेत ते या प्राणी संग्रहालयामध्ये अशा प्रकारे बांबूची झाडं भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. बांबूची जी आहे ती बेट आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, या प्राणी संग्रहालयामध्ये बघायला गेलं तर जास्त प्रमाणात हरिणच आहे. हरणाचं जास्त प्रमाण आहे या प्राणी संग्रहालयामध्ये. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या प्राणी संग्रहालयामध्ये हरणाचंच प्रमाण जास्त असतं. पण इथं पण बाकीचे प्राणी वगैरे जास्त नाही आहेत. आपल्या पाठीमागच्या व्हिडिओ म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर पाठीमागं याचा व्हिडिओ आहे. आपल्या म्हैसूरच्या प्राणी संग्रहालयाचा पण व्हिडिओ आहे. तर तिथं जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये आपल्याला भरपूर प्राणी वगैरे बघायला भेटतात. तर त्या पण प्राणी संग्रहालयाचा एकदा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण चेक करून घ्यावा मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर इकडच्या साईडला हत्तीकडं म्हणजे जिकडं हत्ती आहे तिकडं आपण निघालेलो आहे. तर आता इकडच्या साईडला जर बघितलं तर मोर वगैरे जे आहे किंवा नीलगाय जे आहे ते आपल्याला इकडं बघायला भेटणार आहे पुढं. तर ही तुम्ही समोर बघू शकता एकदम कंपाऊंडच्या कडेला नीलगाय आहे. तर नीलगाई एवढी काही स्पष्ट आपल्याला इथून दिसू शकत नाही. एकदम अशी शांत स्वभावाची नीलगाई वगैरे जे आहे त्यामुळेच तिथं त्याच कंपाऊंडमध्ये मोर वगैरे जे आहे ते आपल्याला बघायला भेटतात. तर मित्रांनो, थोडंसंच अंतर जे आहे ते चालल्यानंतर म्हणजे नीलगायपासून थोडंसं अंतर चालल्यानंतर आपल्याला पुढच्या साईडला आपल्याला हत्तीचं जे आहे ते जागा दिसतो. तर या शेडमध्ये समोरच्या साईडला हत्ती दिसत आहे मित्रांनो. तर त्यांना आता थोडंसं जेवण घालण्याचं जे आहे ते काम चालू आहे. हत्ती वगैरे बघून झाल्यानंतर हत्तीचा जो पॉईंट आहे मित्रांनो तो ह्या प्राणी संग्रहालयामधील एकदम शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो. तर इकडच्या साईडला पूर्ण प्राणी संग्रहालय जे आहे ते संपलेलं आहे, बंद होत आहे. हत्तीच्या अपोजिट साईडला जर बघितलं मित्रांनो तर इकडं सिंहाची गुफा आहे. पण तिकडं सिंह गुफेमध्ये असल्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे. तर समोर जे तुम्ही थोडं पुढं आल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे जे आहे ते लांडग्याचं जे आहे ते इथं जागा आहे मित्रांनो. तर हे 2 लांडगे वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच. तर समोरच्या साईडला परत एकदा हरणाचा जो आहे तो कळप आहे मित्रांनो. कमीत कमी 5-6 ते जवळपास 100-150 पर्यंत यांची खासियत आहे की यामध्ये हे हरिण एवढे इथं या प्रकारात राहू शकतात एवढे. मित्रांनो, आता प्राणी संग्रहालयातला शेवटचा टप्पा चालू झालेला आहे.
तर शेवटच्या टप्प्यामध्ये अशा प्रकारे गुफा जी आहे ती बनवलेली आहे मित्रांनो. तर इकडच्या साईडला आपल्याला जो पांढरा वाघ जो आहे तो इथं आपल्याला बघायला भेटणार आहे समोरच. तर हे अशा प्रकारे गुहा वगैरे बघून झाल्यानंतर इकडच्या साईडला पांढरा वाघ जो आहे तो आपल्याला याच प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो. समोर तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो हा जो वाघ आहे तो पूर्ण तो पांढरा कलरचा वाघ आहे आणि त्याच्यावर काळे पट्टे आहेत. आपलं जनरली जर बघितलं तर पिवळ्या कलरचा वाघ असतो आणि त्याच्यावर पट्टे असतात काळे. तर तिकडच्या पलीकडच्या साईडला तसा पण वाघ आपल्याला पुढं आपल्याला आढळणार आहे. तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पांढरा जो वाघ आहे तो बंगालच्या या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तर तिकडच्या साईडला हे पांढरे वाघ वगैरे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो. तर हे अशा प्रकारे आपल्या कात्रजचं जे प्राणी संग्रहालय आहे यामधला हा जो पांढरा वाघ आहे तो तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्णपणे. त्यानंतर थोड्याच जवळच्या साईडला म्हणजे थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला आपला रेग्युलर जो आहे तो वाघ जो आहे तो बघायला भेटतो मित्रांनो. तर अशा प्रकारे तो वाघ जो आहे तो या प्राणी संग्रहालयात फिरत आहे मित्रांनो. तर टायगर आहे टायगर. These are the wild animals आणि टायगर. तर प्राणी संग्रहालयामधील दोन्ही वाघ बघून झाल्यानंतर मित्रांनो पुढं आपल्याला बिबट्या जो आहे तो बघायला भेटतोय. तर बिबट्या अशा प्रकारे या जाळीच्या आतमध्ये आहे आणि बिबट्याला असं पूर्णपणे वरून खालून सगळ्या साईडनं अशी जाळी लावलेली आहे मित्रांनो. तर बिबट्या भिंतीवर वगैरे चढू शकतो. त्याच्यामुळे याला पूर्ण असं जाळी वगैरे जी आहे ती लावलेली आहे जेणेकरून बिबट्या हा त्या भागातून किंवा त्याच्या एरियातून बाहेर येऊ शकणार नाही. तर वाघाला वगैरे वरच्या साईडने एवढं जास्त जाळी वगैरे फुल प्रोटेक्शन वगैरे नसतं. पण बिबट्याला तेवढं प्रोटेक्शन द्यावं लागतं मित्रांनो. तिथून पुढं आल्यानंतर रानमांजर जे आहे ते आपल्याला समोर बघायला भेटतं मित्रांनो. तर रानमांजर जे आहे ते या पिंजऱ्यामध्ये असे बरेच रानमांजर आहेत. तुम्हाला पुढच्या साईडला दाखवतो. हे त्याच्या छोटे-छोटे जे आहेत ते घरं आहेत आणि यामध्ये बरेच रानमांजर आहेत. मोठ्यात मोठे मांजर जे आहेत ते आपल्या गुडघ्यापर्यंत येत आहे. एवढं उंच हे जे मांजर आहेत ते बघायला भेटतात मित्रांनो. तर या रानमांजराची जी आहे ती या बोर्डवर पूर्ण माहिती जी आहे ती इथं लावलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो प्राणी संग्रहालयातील कात्रजमधील जो प्राणी संग्रहालय यातील पूर्ण माहिती जी मी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे मग भेटू आपण अशाच एका मजेदार व्हिडिओमध्ये.